बहुजन समाज पार्टीची आढावा बैठक विश्रामगृह अकोला येथे संपन्न। बहुजन समाज पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने आज सर्किट हाऊस येथे महत्त्वपूर्ण जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक इथे आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये प्रदेश सचिव विजय येलकर, जिल्हा अध्यक्ष रमेश जिंगळे, प्रदेश प्रभारी तसे वी आर कामत आहे व जिल्ह्यातील सर्व महत्त्वपूर्ण पदाधिकारी या बैठकीला हजर होते। या बैठकीमध्ये प्रामुख्याने अकोला महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली, तसेच जिल्ह्यामध्ये संघटन कसं मजबूत करता येईल याच्याबद्दल चर्चा झालेली आहे। तसेच येणाऱ्या 14 एप्रिल रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने भव्य दिव्य असा कार्यक्रमाचे आयोजन अशोक वाटिका येथे करण्यात येणार आहे व त्यानिमित्तही या बैठकीमध्ये आढावा झाला। तसेच जिल्ह्यातील सर्व सेक्टर बूथ व जिल्ह्यामध्ये पार्टीचं काम चालू ठेवण्याचा निर्धार घेण्यात आला व या बैठकीला सर्व सन्माननीय पदाधिकारी, अकोला बहुजन समाज पार्टी पदाधिकारी व सर्व महिला पदाधिकारी भी हजर होते। तो बहुजन समाज पार्टी अभी 2024 का मिशन हाथ में लेके आगे बढ़ने की लिए काम करेगी। जय बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये या बैठकीमध्ये मुख्य काही निर्णय घेतलेले आहेत। त्यामध्ये जिल्हा संघटन करण्याच्या बाबतीत, बूथ लेवलवरची शाखा ओपन करण्याच्या बाबतीत आणि येणाऱ्या निवडणुकीची पूर्ण तयारी, नगर परिषद, पंचायत समिती आणि लोकसभेची याच्याबद्दल संघटन कसं तयार करायचं आणि निवडणुकीमध्ये कशी जिंकवायची याची रणनीती आम्ही तयार केलेली आहे आणि संघटनाच्याबद्दल आम्ही ठरवलेला आहे।